हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया मस्तपैकी असा चिवडा. तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेते आहे पातळ पोहे. 1 किलोच्या जवळपास घेते आहे मी पातळ पोहे. ते मी कढईमध्ये भाजून घेते आहे. तर या छोट्या कढईमध्ये मावणार नाही, मग त्यामुळे मी 2 कढईमध्ये पातळ पोहे भाजून घेते आणि त्यामध्ये 1-1 चम्मच मीठ टाकून त्याला आपण गॅसवर छान भाजून घेऊ. पोहे भाजून घेणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच आपला चिवडा हा छान क्रिस्पी, कुरकुरीत वाटेल. मी त्याला 1 तास उन्हामध्ये पण ठेवलं होतं आणि ऊन तेवढी जास्त कडक नसल्यामुळे याला आपण भाजून घेणं गॅसवर खूप जरुरी आहे. चला तर मग पहिले आपण आपले पोहे भाजून घेऊयात. इथे मी घेतले आहे 3 स्पून सोफ पावडर, जे मला खूप आवडते म्हणून, आणि मी 2 चम्मच गूळ पावडर घेतला आहे. त्याला मी मिक्सरमधून छान ग्राइंड करून घेते आहे. खूप फाईन पेस्ट नको. त्यानंतर हे आहे कॉर्नचे पोहे, जे मी तेलामध्ये छान भाजून घेते आहे. खूप छान वाटतात हे चिवड्यामध्ये. मला ह्याच्याशिवाय चिवडा आवडतच नाही आणि मुलांना पण खूप आवडतात. तर मी पण हे भाजून घेते आहे. मी जवळ-जवळ कदाचित 1 पावच्या जवळपास हे कॉर्न पोहे घेतलेले आहेत. असं काही अंदाज नाही आहे की तुम्ही इतकंच घ्या, तितकंच घ्या. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता. आता आपण शेंगदाणे तळून घेऊया त्याच तेलामध्ये ज्यामध्ये मी कॉर्न पोहे तळले, त्याच तेलामध्ये मी आता शेंगदाणे तळून घेते. आता इथे आपण मिरची कापून घेऊया. मिरची तुम्हाला जेवढी टेस्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही वापरा. माझ्याकडे लहान मुलं हा चिवडा खाणार आहे, त्यामुळे मी खूप कमी वापरते आणि ही मिरची तेवढी तिखट पण नाही आहे. आणि त्यामध्ये मी टाकून घेतले आहे कढीपत्ता. हे मी सगळं खूप कमी क्वांटिटीमध्ये टाकत आहे, कारण माझ्या मुलांना खूप जास्त हे सगळं आवडत नाही. मी थोडं-थोडंच टाकून घेते. तुम्ही जास्त प्रमाणात टाकून घ्याल तर ते तुम्हाला अजून छान वाटेल. जसं कढीपत्ता, कांदे जर तळून टाकत असाल तुम्ही तर मी कांदे नाही टाकत आहे चिवड्यामध्ये यावेळेस, नाहीतर मी अदरवाईज टाकते कांदे. हे बघा, मी छान त्याला क्रिस्पी तळून घेतलेलं आहे. बिलकुल पण ते हे नको राहायला, छान क्रिस्पी व्हायला पाहिजे. आणि ते जे उरलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये मी 2-2.5 चम्मच हळद, 2 चम्मच तिखट टाकून घेते आहे. खूप जास्त तेल गरम नको आणि थंड तर नकोच. त्यामुळे आपली हळद थोडीशी शिजेल आणि तिखट जळणार नाही एवढं ते तेल गरम हवं आहे. मी यामध्ये 2.5 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मी यामध्ये मुरमुरे टाकून घेते आहे भरपूर, जे मी 1-2 तास उन्हामध्ये ठेवले होते. त्यानंतर डालिया आणि जे पण आपण इन्ग्रेडियंट्स तळून घेतले होते, ते मी सगळे टाकून घेते आहे यामध्ये. माझ्याकडे खूप मोठा असा भांडं नव्हतं. हाच एक मोठा भांडा आहे, तर त्यामध्ये मी आता मिक्स करून घेते आहे. मला असं वाटतं मला 2 भागमध्ये डिवाईड करावं लागेल हे सगळं मिक्स करायला. मी तेच छान मिक्स करून घेते आणि हे जे आपण सोफ आणि गूळचं पावडर केलेलं होतं ते पण मी मिक्स करून घेते आहे. आणि याला छान आता मिक्स करून घेऊया, की आपलं हळद आणि तिखट, मीठ सगळं एकसार झालं पाहिजे. हे बघा, आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला असा छान पिवळा रंग आलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी झालेला आहे. चिवडा दुपारच्या भूकसाठी उत्तम आहे हे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली. सिंपल आणि टेस्टी. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात कुकिंगचे मला नक्की कळवा. थँक यू. बाय.